वेलकम बॅक. नमस्कार, गुड मॉर्निंग तर नाही, गुड आफ्टरनून तर नक्कीच. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आज महाबळेश्वरला. आपलं पाचगणीमध्ये एक छोटंसं काम होतं, ते काम झालेलं आहे आणि ते करून आता आपण चाललो आहे महाबळेश्वरला. तर आपल्या समोर लालपरी, लालपरी चाललेली आहे. तर महाबळेश्वरमध्ये जायचं आहे, एका मित्राला घ्यायचं आहे आणि तिथून मग पुढे आपल्याला जायचं आहे तापोळ्याला. महाबळेश्वरपर्यंत आपण शूट नाही केला, कारण की रोड एवढा खराब आहे की आपण विचारही नाही करू शकत, एवढा रोड खराब आहे. त्यामुळे आपण शूट नाही केलेला. आणि इथून पुढे महाबळेश्वरचा घाट, वाईमधून पुढे आलं की महाबळेश्वरचा घाट आहे, तो जरा रस्ता चांगला आहे, त्यामुळे आपण शूट करायला चालू केलं. तुम्ही व्ह्यू बघू शकता, मी तुम्हाला अधूनमधून थांबून व्ह्यू दाखवून इथले. म्हणजे रोडमध्ये मस्त असे व्ह्यू आहेत जे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि पूर्ण घाटात खूप ट्रॅफिक आहे आज. म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे महाबळेश्वरला एवढी गर्दी आहे की खूप बाईक्स म्हणा, कार्स खूप जास्त प्रमाणावर चालू आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, समोर व्ह्यू आहे, एक नंबर मस्त असा व्ह्यू आहे. पण हेवी ट्रॅफिकमुळे आपल्याला कुठेही काही करता येत नाही आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त शो करण्याचा प्रयत्न करेन. ट्रॅफिकमुळे काहीच करता येत नाही आहे. तुम्ही ट्रॅफिकचा विचार नका करू, तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. भाई, व्ह्यू म्हणजे नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. आणि हाच व्ह्यू जर तुम्ही रेनी सीझनमध्ये जर करायला आला एक्सप्लोर, तर अशी फिलिंग येते ना भाई, जसं स्वर्ग. आपल्या महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणजे आपले महाबळेश्वर. तर काश्मीरला महाबळेश्वरला मिनी काश्मीर असं बोलतात का, तर तिथं ते व्ह्यूज आहेत, तिथं जे सेगमेंट तयार होतं, तिथं जे नेचर आहे, तिथं जे क्लायमेट तयार होतं, त्यामुळे त्याला आपल्याला मिनी काश्मीर असं बोललं जातं महाबळेश्वरला. तेच मिनी काश्मीर एक्सप्लोर करण्यासाठी आपण आता निघालो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पण रोडची हालत बघता आपल्याला बाईक काही स्पीडमध्ये घेता येत नाही आहे. भाई, व्ह्यू फक्त एन्जॉय करा यार, काय मस्त व्ह्यू आहेत भाई. मी एक ठिकाणी थांबून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण चांगला पॉईंट बघूया कुठेतरी थांबून, तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. आता रोडमध्ये येताना शिरवळच्या इथं खंडाळा घाटामध्ये आपल्याला एक रँडम असं 3 लोकं होती. म्हणजे एक लेडीज होती आणि 2 जेंट्स होते. तर ते 3 लोकं चालले होते. त्यांना मी तिथं पुढे येऊन थांबवली गाडी. म्हटलं थांबा जरा, घाटामध्ये पोलीस असतात, एक जण इकडे बसा. मग ते एक जण इकडे बसले. मग त्यांना घाटातून वर आल्यानंतर सुलूरच्या इथं, जिथून महाबळेश्वरला आतमध्ये रोड जातो, तिथं गाडी थांबवली आणि त्याला तिकडे शिफ्ट केलं. मग तर कसं आहे, असं जर कोण येत असेल फिरायला वगैरे, तर ते आपल्या भागात येतात, आपल्या जागेत येतात, आपल्या इकडे येतात. म्हणजे कसं, आपला थोडक्यात ते आपल्या ह्याच्यावरती येतात, ठीक आहे. तर त्यांना सपोर्ट करणं, त्यांना हेल्प करणं हे आपलं काम आहे आणि आपण ते करत राहिलं पाहिजे, ठीक आहे मित्रांनो. चलो, बस को कुछ तो करना पडेगा, बस का कुछ तो करना पडेगा. हे लालपरी जागा दे ना भाई, आपल्या महाराष्ट्राची लालपरी. तर मित्रांनो, एन्जॉय ट्रॅफिक. ट्रॅफिकच भाई. कसं कुठून कुठे जायचं, एक सेकंड गाडी काढतो. ओके, आपण आलो पुढे निघून. तर मी एक ठिकाणी थांबून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जस्ट व्ह्यूचं तुम्ही मज्जा घ्या. आणि घाट एवढा मस्त ना, जर या घाटाचे जर क्लिअर झालं ना, रोड जर चांगला झाला ना भाई, रायडिंगला जो मजा येईल ना, तो अजिबात कुठेच येणार नाही. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एक सेकंड मित्रांनो, आपण पुढे थांबूया. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, फक्त व्ह्यू एन्जॉय करा भाई. काही व्ह्यू आहेत मस्त, म्हणजे असं शब्द नाही आहेत बोलायसाठी, असा व्ह्यू आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो, एक सेकंड. तर आपण काय करतोय, आपण निघालो आता इकडं महाबळेश्वरमध्ये जाऊन आपल्याला एका मित्राला भेटायचं आहे, त्याला घ्यायचं आहे आणि त्याला घेऊन आपल्याला तापोळ्याला जायचं आहे.
तापोळेमध्ये पण आपले 2-3 मित्र आहेत जे पहिलेच जाऊन तिथे थांबलेले आहेत. तिथे त्यांचा काहीतरी इव्हेंट आहे, तो इव्हेंट एक्सप्लोर करायचा, तो इव्हेंट करायचा. इव्हेंटमध्ये काय आहे कसं आहे काय बघायचं आणि मग पुढे निघून जायचं. ठीक आहे, पुढे म्हणजे रिटर्न यायचं. मग रिटर्न आपण आज येतो आहे की उद्या येतो आहे हे आपल्याला पण माहीत नाही आहे. ॲक्च्युली वाजलेत 12:45. आपल्याला पोचायला खूप वेळ होणार आहे तिथं. अजून कमीत कमी इथून अर्धा तास तरी लागेल आपल्याला महाबळेश्वरमध्ये जायला. आणि तिथून पुढं मग तापोळला. मग तिथून पुढं व्लॉग बघूया आपण. तिथून पुढचं शूट कसं करायचं काय करायचं ते बघूया. मी पॉईंट शोधतो मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. पण पॉईंट दाखवत नाही. इकडं धोम डॅम, तो इकडे धोम डॅम आहे. वाईमधून पुढं गेल्यानंतर तो धोम डॅम आपल्याला एक्सप्लोर करायला मिळेल. आपण धोम डॅमची प्लॅनिंग नेक्स्ट व्लॉगमध्ये करूया. जस्ट व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो बस. आणि रेनी सीझनमध्ये भाई साहेब तुम्ही विचारही करू शकत नाही असे खतरनाक व्ह्यू असतात. पाचगणी आपल्यापासून अजून 8 किलोमीटर आहे. आपण टॉपला जाऊया. ठीक आहे, तुम्हाला इथून व्ह्यू नाही दाखवत मी, तुम्ही फक्त घाट एन्जॉय करा. आपण टॉपला जाऊया, टॉपचा व्ह्यू बघूया आपण. ठीक आहे, ओके मित्रांनो चला. विषय असा की आज वर्षाचा पहिला दिवस, नवीन वर्ष आजपासून चालू होते. तर काही नवीन प्लॅनिंग्स, काही नवीन जे तुम्ही संकल्प वगैरे करता त्यामुळे ते कसं मित्रांनो आयुष्यात काहीतरी गेल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे. आणि मी माझ्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी अनुभवल्यात की जे नको व्हायला पाहिजे होत्या, अशा गोष्टी मी अनुभवल्यात. तर त्यामध्ये असं असतं की आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला कधीच मिळत नाही. आणि आपल्याला जे नको असतं ते आपल्यासोबत 100%. माझ्यासोबत तर होतं, तुमचं काय मला माहिती नाही आहे. पण माझ्यासोबत तर कित्येक वेळा असंच झालं आहे की जी गोष्ट मला नको आहे किंवा जी गोष्ट मला करायची नाही आहे तीच गोष्ट माझ्यासोबत खूप वेळा झाली. खूप म्हणजे खूप वेळा. तर मित्रांनो बघूया आपण. एक मिनट. हे स्विफ्ट वाले दादा भाई जाने दो ना, आगे जाने दे. कोई है क्या? नहीं कोई. चलो भागो भाई. जिथं रोड मोकळा तिथं आपण खोकला. एक सेकंड भाई व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चल थोडी गाडी पुढे घेऊ. ओके एक सेकंड. तर ही आपली गाडी अपाचे 160 RTR. आपण हिच्यावरती ब्लॉगिंग करत चाललो आहे. ठीक आहे, तर मित्रांनो व्ह्यूचा अंदाज घ्या. व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बाकी व्ह्यू आहे ते बघा. ते म्हणजे घाटातला व्ह्यू आहे. महाबळेश्वर अजून पुढे आहे. महाबळेश्वर अजून इकडे वरती आहे. हा घाटातला व्ह्यू आहे. हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. भाई व्ह्यू आहेत. इकडं धोम डॅम आहे, इकडं वाई आहे, इकडं वाई आहे. आणि आपल्याला जायचं महाबळेश्वर. हे घाटातले व्ह्यू आहेत. मस्त असा घाट आहे. खूप काही नवीन गोष्टी आपल्याला इकडे एक्सप्लोर करायला मिळणार आहेत. हा घाट आहे. हे रायडर लोक. तर आपण जाऊया पुढे. चलो मित्रांनो, चलो भाई लोग, लेट्स गो. निकलते हे लालपरी आपण मागं केली होती. लालपरी परत आपल्या पुढे गेली. तर लालपरीला मागं केलं पाहिजे. चलो मोकळा रस्ता सापडला. चल महाबळेश्वरमध्ये जाऊन काहीतरी खाऊया. तिथून पुढं आपण तापोळ्याला जाऊया. मस्त असे व्ह्यू आहेत भाई.
काय चालवतो गाडी हा म्हणजे. कॅमेरा अँगल खूप 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 म्हणजे खूप मिस होतो भाई. नेक्स्ट टाइम चिन माउंट घेऊया. खूप मिस होतो अँगल, खूप मिस होतो. व्हायब्रेशन्समुळं असं कॅमेरा पूर्ण हलतो आणि अँगल व्यवस्थित करता येत नाही, त्यामुळं खूप त्रास होतो. जेवढं होईल तेवढा अँगल मी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण स्टेबल नाही राहते कॅमेरा, पूर्ण हलतोय. चेस्ट माउंटवरती आपण माउंट केलेलं आहे आता. नेक्स्ट टाइम हेल्मेटला माउंट करेन मी. महाबळेश्वरमध्ये जाऊन तर मित्राला फोन लावायचा आहे, तो मित्र कुठे आहे. मग तिथून पुढं आपलं प्लॅनिंग होईल, काय होणार होईल ते आय डोंट नो. चलो चलो चलो. भाई मस्त असं रेनी सीझनमध्ये ना या रोडची भाई मज्जा वेगळीच आहे भाई. म्हणजे तुम्ही विचारही नाही करू शकत, असले जबरदस्त व्ह्यू येतात ना, असले जबरदस्त सीन्स क्रिएट होतात ना इकडं रेनी सीझनमध्ये. आणि खास करून रेनी सीझनमध्ये ना हा रोड जास्त करून बंद पण असतो, कारण की हे जे घाट आहेत ना ह्याच्यामध्ये दरडी म्हणजे हे जे दगड आहेत ना ते पडण्याची खूप जास्त. पॅराग्लायडिंग, एक सेकंड वेट. पॅराग्लायडिंग भाई आपण नेक्स्ट टाइम आलो ना नक्की पॅराग्लायडिंग वगैरे सगळं करू आपण आज एकटंच आलो आहे. नेक्स्ट टाइम येताना आपण आपल्या वाईफला गायत्रीला घेऊन येऊया. त्यावेळी आपण पॅराग्लायडिंग म्हणजे इथं जी पण ॲक्टिव्हिटीज काही पण जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण इथं करणार आहोत नेक्स्ट टाइम. आणि त्याचा ब्लॉग पण मी तुम्हाला करून दाखवेन मित्रांनो, नो प्रॉब्लेम. भाई काय करतो, सिंगल रोड आहे. तर आत्ता ते आपला ग्लायडर आत्ता आपल्यावरती येते. बाई इथून पॅराग्लायडिंगला जायला तेवढं आहे आय थिंक सो. इथूनच असेल. आपण काही तिकडे जाऊन आपला टाईम वेस्ट करणार नाही आहे, कारण की आपल्याला जायचं आहे पॅराग्लायडिंग इथून आतमध्ये. ओके, सो नेक्स्ट टाईम आपण नक्की पॅराग्लायडिंगचं एक्सप्लोर करू. पण आपल्याला आत्ता पोचायचं आहे ह्याला आपल्या महाबळेश्वरला. ओके चलो. एन्जॉय द व्ह्यूज भाई, ट्रॅफिक व्ह्यूज, मस्त फिलिंग. म्हणजे इथे जे लोक राहतात ना त्यांच्यासाठी हे काहीच नाही आहे, पण जे लोक बाहेरून येतात त्यांच्यासाठी हे खूप असं अनएक्सपेक्टेड आहे. आणि खूप खूप म्हणजे खूप असं इथून जाऊ नाही वाटत यार. इथून जायचं विचारही नाही करू शकत. म्हणजे जसं आपण स्वर्ग बघतोय भाई असं फील येतं इथं माहिती आहे. खूप लोक आहेत आज, खूप सारे रायडर्स लोक, बायकर्स लोक, खूप लोक आज इकडे आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत जर कुठं आपलं मीटअप झालं तर बघूयात, आणि मीटअप करण्याचा ट्राय करूयातच आपण जास्त करून, बिकॉज वी आर ऑल बायकर्स कम्युनिटी. आणि जेवढे पण बायकर्स लोक आहेत भाई सेफ्टी घ्या. ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, कारण की बाईक्स पण तशा हेवी आहेत, लोडेड आहेत. बाईक्स पण खूप लोडेड आहेत. खूप पॉवरफुल बाईक मार्केट्समध्ये लॉन्च होत आहेत. त्यामुळे सेफ्टी फर्स्ट देन रायडिंग. ओके, कारण की एवढंच लक्षात ठेवा की आपल्या घरी आपलं कोणीतरी वेट करतंय. त्यामुळं चमन चोरी चालू. त्यामुळं सेफ्टी फर्स्ट गाईज. आणि आपला जो घरी जे कोणी असेल ते आपलं वेट करतं हे लक्षात ठेवून बाईक चालवा. रेसिंग करा पण सेफ्टीने करा. कारण की या जगात कसं आहे, जर
तुम्ही नाही तरी सगळं चालेल, पण तुमचं घर चालणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट, जे आता रूफटॉपवरून जी मुलगी बाहेर आली होती, ते एक गोष्ट लक्षात घ्या, घाटामध्ये जास्त करून रूफटॉप किंवा सनलाईडमधून बाहेर येण्याचा प्रयत्न नका करू, कारण की घाटामध्ये गाडी डिसबॅलन्स असते, गाडीचं बॅलन्स मोमेंटम राहत नाही, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, घाटामध्ये सनरूफ असेल तरीही गाडीतून बाहेर येऊ नका. सनरूफ केलेलं आहे ते फक्त आपल्या नॉर्मल रोड्स किंवा तुम्ही कुठे इव्हेंट शूट वगैरे करताय तर त्यासाठी सनरूफ आहे. तुम्ही घाटामध्ये बाहेर येऊन जर हे करत असाल तर ते करू नका, जीवाशी खेळू नका मित्रांनो. ते रिस्की आहे, खूप रिस्की आहे, ते ॲक्च्युअलमध्ये रिस्की आहे. माझ्या मित्रासोबत तसं झालेलं पण आहे. आपला आंबोलीचा घाट गोव्याला जाताना, दांडेघर आंबोलीचा घाट आहे ना गोव्याला जाताना, आपला सावंतवाडीतून पुढे गेल्यानंतर तिथं एकदा काय झालं, मित्र आणि त्याची फॅमिली गेले होते फिरवण्यासाठी, आणि भाई नशीब एवढं चांगलं आहे ना त्यांचं की फुल फॅमिली वाचली भाई. म्हणजे थोडं थोडं लागलं त्यांना, जास्त एवढं काही मेजर नाही झालेलं, थोडं लागलं त्यांना, पण भाई एका झाडामुळे ना पूर्ण फॅमिली वाचली ती. कारण की त्याच्या खाली जवळजवळ कितीतरी फूट खोल दरी होती तिथं, ते वाचले ते लोक. झालं काय विषय तो सांगत होता, म्हणजे नंतर त्याला ते इकडे आल्यानंतर त्यांना विचारलं, आणि गेलो होतो त्याला भेटायला की भाई एवढं मोठं ॲक्सिडेंट करून वाचून आला, असं तसं. भाई लक आहे, म्हणजे नशिबापुढे माणसाचं काही चालत नाही. तर तो काय बोलला, भाई आम्ही चाललो होतो, म्हणजे गाडीमध्ये काही असा प्रॉब्लेम, काहीच फॉल्ट वगैरे काहीच नव्हता. आम्ही चाललो होतो नॉर्मली 30-40च्या स्पीडने चाललो होतो, हेवी ट्रॅफिक नव्हतं, काही नव्हतं. आणि ऋतू, म्हणजे त्याची छोटी बहीण आहे ऋतू, ती बोलली सनरूफमधून बाहेर यायचं, म्हणून ती सनरूफमधून बाहेर आली होती. आणि गाडी घाटामध्ये फुल झिगझॅग रोड आहे तिकडं, झिगझॅग रोडनी ते चालले होते, आणि ते घाटामधून बाहेर, म्हणजे गाडीची हाईट वाढते मित्रांनो, मोमेंटम मिस आउट झाला की गाडीची हाईट वाढते, ठीक आहे. मग ते सनरूफमधून बाहेर उभी होती आणि फोटोशूट व्हिडिओज वगैरे घेत होती बाहेरचे व्ह्यूजचे. झालं काय, एकदम शार्प टर्नला त्यांनी गाडी फ्लिप केली. शार्प टर्न जसं त्यांनी घेतला तर गाडीची डिसबॅलन्स झाली गाडी, आणि ती आपटली थोडी. तिचा पाय हल्ला तिथून, आणि पाय तिचा स्टेअरिंगला लागला. जसा स्टेअरिंगला लागला तशी गाडी राईट साईडला गेली. राईट साईडला गाडी गेली, बाजूला जे सेफ्टी कॅरियर्स असतात ना आपले रोडचे, जे रोडला बाजूला कट्टे असतात ते, त्याला टच डॅश होऊन गाडी खाली गेली. जवळजवळ 3 फूट, सॉरी 30 नाही, तो काय बोलला 10 ते 15 फूट गाडी खाली गेली, आणि आडवी जाऊन एका झाडाला अडकली. ते लोकांनी, म्हणजे पुढे हेवी ट्रॅफिक वगैरे होतं, तर ते तिथं थांबले, ते लोक तिथं थांबले, त्यांना बाहेर वगैरे काढलं. कसं झालं काय ते त्यावेळी तर तिथं काही समजलं नाही, कारण सर्व लोक घाबरले होते, फॅमिली होते एवढं खाली, म्हणजे थोडक्यात मरणाच्या दारातून ते रिटर्न आले होते भाई. कारण की जर ते झाड त्या त्यावेळी तिथं नसते ना, तर ती गाडी पूर्णपणे काय, ती 1,500-2 हजार फूट खोल दरी होती आंबोली घाटातली. मी स्वतः बघितलेलं आहे ते, म्हणजे तो ॲक्सिडेंट नाही बघितला, पण ती दरी बघितलेली आहे. जवळजवळ 1,500 ते 2 हजार फूट खोल दरी आहे ती, ठीक आहे. तेवढं खाली ती गाडी गेली असती. मग भाई कोणी वाचल नाही वाचल याची आपण अपेक्षाच नाही करू शकत ना. तर इथं हे लोक काय करतात काय नाही, रोडचं काम चालू आहे. अच्छा, पावती भाई, पावती चालू आहे, म्हणजे जो बाहेर येऊन येईल तो आऊट, आणि जो इकडून जाईल त्याच्यात काही चालान. पाचगणी, इथे आपण वी आर इन पाचगणी, सो नो काही थंडी आहे. हां, म्हणजे रेग्युलर रोडने आपण येत होतो तेव्हा जेवढी नाही आहे तेवढी थंडी आत्ता वाटते, म्हणजे जाणवते फक्त. आपण 1 सेकंड थांबूया, 1 सेकंड. मी तुम्हाला 5 मिनिटचा व्ह्यू देतो, देन आपण पुढे जाऊया, ठीक आहे. 2 मिनिटं फक्त. हे बघा, हे पाचगणी. दिस इज पाचगणी स्टॅच्यू. ओके, एक व्ह्यू घेऊ, देन नेक्स्ट निघू, ठीक आहे.
एक सेकंड. हा धूम डॅम, हा धूम डॅम आहे इथं. हा व्ह्यू आहे पाचगणीचा, हिल टॉप. पुढं महाबळेश्वर आहे आणि पाचगणी. ओके चलो निकलतो. फोन राहिला इथं कोणाचा? हॅलो, फोन. एक सेकंड, चलो भाई निकलते. अपने को जाना है आगे, आगे मतलब बहुत आगे. एकदा अँगल चेक करून घेतो मी. ओके लेट्स गो. चलो भाई, आगे का सफर सुरू. भाई म्हणजे जिथं जिथं व्ह्यू भेटलेत तिथं तिथं व्ह्यू तुम्हाला दाखवलेत मी. मी तुझ्या महाबळेश्वर भाई वरची पूर्ण वाट लागली महाबळेश्वरची खूप. पुढे ठीक आहे, एवढं खरं आहे. पुढे ठीक. कॅमेरा अँगल मिस होतो ना यार. भाई जबरदस्त जबरदस्त. तो रोड भाई चांगला पाहिजे, जबरदस्त रोड. लुक ॲट. Enjoy the view guys. Nice. आय डोंट नो कॅमेरा अँगल कसा सेट झाला आहे. तुम्हाला व्ह्यूज दिसत आहेत की फक्त बाईकचा फ्लोर दिसतोय, आय डोंट नो. बट ते ट्राय करतोय तुम्हाला हे करायचं. हे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे पाचगणीचं. फॉरेस्ट ओके. यहाँ से अपने को जाना है सीधा. रूम्स अवेलेबल इथं भाई. मस्त असे रिसॉर्ट्स आहेत, मस्त रिसॉर्ट्स आहेत इथं. भाई सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा. सॉरी वी आर इन. आपण आता पाचगणीमध्ये मित्रांनो. महाबळेश्वर इथून किती पुढे, किती लांब आहे महाबळेश्वर. सो ट्रॅफिक गो स्लो मनमा. ओके भाई, अशी फिलिंग येते की कोणत्या तरी अदर स्टेटमध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये आपण आलो आहे. महाबळेश्वरला कुठून जायचं ॲक्च्युली काय, मी पण अजूनपर्यंत महाबळेश्वरला कधी गेलेलो नाही आहे. तर पण महाबळेश्वरला जातो आहे. 2-3 रायडर्स होते. दे आर लुकिंग. देखते भाई आगे किसको पूछेंगे. महाबळेश्वरला हाच रोड आहे ना. महाबळेश्वरला हाच रोड आहे ना.
ओके सिंगल रोड, खूप सारे ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमध्ये आपण लोक पण अशी उभी राहतात ना रोडवरती की भाई काही बोलू शकत नाही. की पुढं मोकळत आहे. चला तो ॲप्रिलिया आणि त्याच्यासोबत 160 होती. ॲप्रिलिया आणि 160 सेम ॲज युजल आपली बाईक निघतो आता. चेस्ट माउंटने बाई काय होतं माहिती आहे का, आपलं छाती पॅक होते चेस्ट माउंटने. आपण येताना कॅमेरा हेल्मेटलाच माउंट करूया. आणि जास्त स्टेबल पण राहत नाही कॅमेरा, मूव होतो जास्त. खाली रोड खाली जगह का मजा ही कुछ और है. अरे हे म्हटलं ना की एंगल मिस होऊन जातो. बाय महाबळेश्वर. रेड रोड. Look at the views, guys. रेड रोड on महाबळेश्वर. मस्त रोड आहे. गाडी भाई फक्त रोड चांगला हवा आहे, त्यामध्ये गाडी स्लिप होण्याचे चान्सेस असतात खूप. ओके भाई म्हणजे असं भारी फिलिंग येते ना यार. गायत्रीला आणायला पाहिजे होतं यार. नेक्स्ट टाइम नक्की पक्का 101% मी नेक्स्ट संडे गायत्रीला घेऊन येणारच. वाईफ भाई ऑफ रोडिंगची मजा. येस नेक्स्ट लेवल भाई, नेक्स्ट लेवल. रोड असा आहे. what can do. असा लो व्ह्यू आणि रोड जबरदस्त. महाबळेश्वर फक्त आणि फक्त 18 किलोमीटर. आपण आधा घंटामध्ये 18 किलोमीटर जाऊ शकतो. आपण पोहोचून जाईल महाबळेश्वरला. कारण इथून पुढे रोड चांगला दिसतो. ओके वेस्ट रोड कुडा. वेट महाबळेश्वरला किती जायचं. दादा महाबळेश्वरला इकडे होता. चलो तो रोड कुठे जातो. कुठे बोललो का पोलिसांनी त्यांना अडवलं. आपल्याला तर नाही काय बोललं. आपण त्यांना हात करतो. दादा महाबळेश्वर तिकडेच काय बोलले. बाई सरळ जा. म्हणजे माई लायसन्सचा हा फायदा आहे. जर तुमच्याकडे लायसन्स असेल ना तर तुम्ही पोलिसांना पण बोलू शकता डायरेक्टली. त्यांनाही काय लोक काय करतात
की पोलीस समोर दिसले की घाबरतात. भाई लायसन नाही आहे तर गाडी चालवू नका. येस करेक्ट. लेट्स गो. मस्त असा व्ह्यू, मस्त असं हे पण रोड. भाई क्या रोड ने पूरा मजा दिलकुरा कर दिया. पारशी पॉइंट. आई थिंक वी आर ऑन महाबळेश्वर. Very best points, but where is Mahabaleshwar? Parsi point. Okay. No parking. भाई रोड म्हणजे यार शिट. That's the valley, bro. But we have no time. आपल्याला पोचायचंय. उद्या येताना मी तुम्हाला एक्सप्लोर करेन फुल पॉइंट्स ऑफ महाबळेश्वर. अरे भाई यार बे घुमून का पाठवताय ते मग. जर रोड इकडं चालू आहे तर पॅराग्लायडिंग पाहिजे. We are visited our most beautiful place in Maharashtra, Mahabaleshwar and Pachgani. Both are places is good to explore with family, friends, other. भाई नेक्स्ट लेवल म्हणजे यार व्ह्यूज बघता ना तुम्ही तर भाई मस्त. भाई घुसा दे पेड़ पे घुसा दे. बच क्या रहा है भाई. भाई रोड ने हालत खराब केली आहे पण मस्त प्लेसेस आहेत. भाई एवढी लोक